तुम्ही बघितलं कधी कोल्ह्यांना? कोल्हे लांडगे आहेत हा इथं आहे. डोळे फिरून जातील तुमचे एकदम भिन्न भिन्न प्रकारचे. हे बघा मँग्रोव्स. आवाज आहे का? भीती नाही वाटत का तुम्हाला? भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला पक्षी बघायला भेटतील. हे रिअल टर्टलची बॉडी आहे, ही प्रिझर्व केली बोलतात. ती साप असतील. ब्लू वेलचे स्केलेटन. हा यांचा सेल्फी पॉइंट आहे. ठीक आहे, रिअल आहे. रिअल आहे. हो, मी मारतो इथून कल्टी. फाटली 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 फाटली. काहीतरी आहे तिकडे. कुत्रा आहे की कोल्हा आहे मला माहित नाही. सुसाट इथून असं निघालो. तर मित्रांनो, आज आम्ही लेग्स मारणार आहोत. हालत जाम होणार आहे. लागलेले आहेत मजबूत. मजा आली. तर मित्रांनो, आता आपली ही गाडी आली. ही गाडी लावून घेतली. तर चला आता बघूया आपण काय करतो काय नाही ते. तर आता आपण चाललो इकडे जवळपास. तर ही जागा तुम्ही बघून घ्या. मस्त अशी नवी मुंबई ही जी सिटी आहे ती ओळखली जाते फ्लेमिंगोजसाठी. जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, फ्लेमिंगो राईड्स जे आहेत त्या डिसेंबर मंथपासून स्टार्ट होतात. डिसेंबर स्टार्ट. तर आता इथे एक बर्ड सँक्च्युरी आहे, तर आपण तिकडे जाऊया. ठीक आहे, चला. भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला पक्षी बघायला भेटतील. अच्छा चालेल. तर मित्रांनो, असं काय मला तिकीट दिलं आहे. ठीक आहे, तुम्हाला तिकीट काढावं लागतं इकडे येऊन असं. तर तिकीटची जी प्राईज आहे ती समथिंग 50 रुपीज आहे. 55 रुपीज आहे सॉरी. आणि जी बाईक मी पार्क केली आहे त्याची 45 रुपीज आहे. तर टोटल 100 रुपये मी पे केले, कारण की मी बाईक आतमध्ये लावली. बर्ड म्युझियम हेच उधर सेल्फी पॉइंट है. हाँ बाजू में. और ये टर्टल्स फैमिली है ना. हाँ. वो रियल है, टैक्सीडर्मी किया है. रियल है. हाँ, प्रिजर्व किया है सब. अच्छा, मतलब वो जो स्टैचू है वो रियल है. हाँ प्रिजर्व, मतलब उसको मरने के बाद प्रिजर्व करते हैं. अच्छा डेट के बाद प्रिझर्व करते. तर मित्रांनो, ह्यांच्या ज्या बॉड्या आहेत ना, हे रिअल टर्टलची बॉडी आहे, ही प्रिझर्व केली बोलतात. ठीक आहे, डू नॉट टच. हा यांचा सेल्फी पॉईंट आहे. ठीक आहे, इथे फ्लेमिंगोज बघू शकता तुम्ही. तर ह्यांना बघून असं वाटतं रागीट आहेत खूप. तर त्या आता चोचा मारतील. हे असे तुम्हाला कासव बघायला भेटतील. तर मित्रांनो, आता आपल्याला लेफ्ट साईडला जायला बोलले. लेफ्ट साईडला कॉर्नर म्युझियम आहे तिकडे काहीतरी. तर चला बघूया. मला हे म्युझियम आहे वाटतं. आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, लादी की काय? हे बघा, ही वॉल बघा. इकडे काय काय असं एक व्हाईट कलरचं टेंट दिसला. त्याच्यात ब्लू वेलचे स्केलेटन ठेवले. ब्लू वेलचे स्केलेटन. रिअल आहे. रिअल आहे. हो, तसं म्हणजे प्रिझर्व केलेलं आहे. प्रिझर्व केले. ही वॉल काय भारी वाटते ना बॅकग्राऊंडला. तर या रूममध्ये व्हिडिओ आहे काहीतरी 13 मिनिटाचा, तो आपण बघूया नंतर. ठीक आहे, इकडे इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही एक एक करून वाचू शकता. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा फिश टँक. इथून चालू होतो ते इथे संपतो. पण इथं होतो. तर आता आपण इकडे समोरच्या रूममध्ये जाऊया. कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र. या सगळ्या स्पीसीज आहेत, तुम्ही एक एक करून बघू शकता. म्हणजे एकदम डोळे फिरून जातील तुमचे. एकदम भिन्न भिन्न प्रकारच्या या स्पीसीज. माझं याच्यातलं नाव पण नसेल माहिती बऱ्याच जीवांची. वन टाईम विजिटसाठी चांगलं आहे. अजून आपले बाकी आहेत म्हणजे बरेच प्रोग्राम पुढचे, तर तेही बघूया. ठाणे खाडीतील पक्षी, बर्ड्स ऑफ द ठाणे क्रिक. हे बघा, हा असा मॅप आहे पूर्ण प्रॉपर. मुंबई, ठाणे खाडी. इकडे क्यूट्स असं डॉल्फिन इकडे. तर एवढंच आहे या रूममध्ये. ही रूम बघा कशी भरलेली वाटते ना, एकदम फ्रेम 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 सगळीकडे. तर मित्रांनो, आता आपण अलविदा करूया. मित्रांनो, अजून एक गोष्ट, इथून सरळ जेटीला जाऊ शकतो असं ते बोलतात. तिकडून तो रस्ता असा पकडायचा आपल्याला. ठीक आहे,
तर हे मला माहीत नव्हतं. हे मी त्यांना बरं झालं विचारलं तिकडे जाऊन की हे एवढंच होतं का. मग ते बोलले की तुम्ही जेटीला गेले होतात का. मी बोललो नाही. मग ते बोलले की इकडून असं लेफ्ट घ्या सरळ सरळ, तुम्हाला जेटीला जायला एक रस्ता भेटेल, तिकडे जावा आणि तुम्ही तिकडे बघायला काहीतरी भेटेल. चला, हे असं काहीतरी आहे इकडे. ठीक आहे. आणि इथं भीती वाटतं रे एकटा असं चालायला, कोणच नाही माझ्या आजूबाजूला. आणि इथं खाडीच्या म्हणजे परिसरात ना कोल्हे लांडगे आहेत. इथं आहे, भीती वाटते जरा जरा. आले बिले समोर कचकन तर क्लच केला तर. अच्छा, तर हे असं काय आहे मित्रांनो बघा इकडे समोर. का भारी वाटते बघा, आजूबाजूला झाडं, मधून सूर्यकिरणं आणि असं इथं हिरो सॉरी माफ फाटेश कोणच नाही रे इथं. हे आहे चेटी. तर तुम्ही हे बघा मँग्रोव्स खाडी परिसरात असतात बेसिकली. आणि आपण इथं आलेलो आहे, हा सुंदर असा व्ह्यू. हा असा परिसर आहे. मला इथं कोणीही दिसत नाही आहे. ठीक आहे. मी मारतो इथून कल्टी कारण की मी एकटं आहे. बघा कोणच नाही माझ्या आजूबाजूला. किती साप असतील रे ह्याच्यात, तुम्ही विचार करा किती साप वगैरे असतील. आणि कोल्हे लांडगे तर आहेच इकडे म्हणजे. तर ठीक आहे, ते लोक म्हणजे रात्री निघतात बेसिकली, असं सकाळच्या ह्याच्यात नाही निघत. मी नाही बोलतो तरी आलो पुढ्या. आवाज आहे का बघा. हा कोणता बोर्ड आहे. अकेला बादशाह यहाँ पे खडा है. फाटली फाटेश पाठीमागे ना एक काहीतरी आहे तिकडे. कुत्रा आहे की कोल्हा आहे मला माहीत नाही. मी बघितलं सुसाट इथून असं निघालो. जान प्यारी हे मित्रांनो. तुम्ही बघितलं कधी कोल्ह्यांना. अच्छा, इकडून यायचे काय तुम्ही. इकडे काय काम करता. अरे भीती नाही वाटत का तुम्हाला. जसं की गाईज काकांनी आपल्याला सांगितलं की कोल्हे फिरतात इथून रस्त्याने. त्यांनी कॅमेरा लावले आहे ना तेव्हा बघितलेलं. आणि त्यांनी समोरून पण कोल्ह्यांना बघितलं आहे. इथून पहिले वनटास की गोळी घेऊ. तर तुम्ही बघितलेलं आपण गेलेलो जेटीवर, तिकडे बोट्स दिसले असतील. त्या बोट्सच फ्लेमिंगो राईडसाठी वापरले जातात. मस्तपैकी बाईकवर हवा लागते. आता जरा चांगलं वाटतंय. तर आता आपण चाललो घराच्या दिशेने. हवा भरायला आलेला आहे मित्रांनो. आता आपण झालं.